नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 16 मार्चपर्यंत तुम्ही शेती जे कामं आहेत, ते तुमचे गहू काढणं असेल, हरभरा काढणं असेल किंवा मका वगैरे जे काही काढायचं बाकी असेल, तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. कारण की राज्यांमध्ये 17 मार्च ते 25 मार्च दरम्यान म्हणजेच की वातावरण खराब होणार आहे. तर शक्यता वर्तवण्यात येत आहेत. या ठिकाणी पाऊस पडणार आहे, रिमझिम पडणार आहे, काही भागांमध्ये गारपीट होणार आहे, तर वादळी वारे राहणार आहे. तर हा म्हणून पावसाचा अंदाज लक्षात घ्या. पाऊस कसा येणार आहे, तर राज्यांमध्ये सांगायचं गेलं तर 16 मार्च या राज्यामध्ये वातावरण वादळ व्हायला सुरुवात होणार आहे, की ढगाळ परिस्थिती राहणार आहे. 17 मार्चला मात्र वर्धा जिल्हा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये काय होणार आहे, म्हणजे की 17, 18, 19च्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस सुरू होईल, रिमझिम पडणार आहे, वादळी वारे राहणार आहे. व विदर्भ असा अंदाज आहे की अंदाजपूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना शेतकऱ्यांना लक्षात घ्या की 17, 18, 19, 20च्या दरम्यान यांच्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये 22, 23, 24 या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होणार आहे, हे लक्षात घ्या. आणि 2 टप्प्यात पाऊस येणार आहे. एकदा येणारा पाऊस हा 17, 18, 19, 22, 23, 24च्या दरम्यान राहणार आहे. विदर्भातील परिस्थिती म्हणजेच की आता मराठवाडा जिल्ह्यातील येणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा देखील तुम्हाला आपण बघणार आहोत की 17 मार्च 23 मार्चच्या दरम्यान राज्यांमध्ये पाऊस पडण्याची व गारपीट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच की महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे, नाशिक, अहिल्यानगर या भागात सर्व शेतकऱ्यांना लक्षात ठेवा. धन्यवाद.